हरिओम. समाधिपाद सूत्र क्रमांक 24. क्लेश कर्म विपाक आशय अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. क्लेश म्हणजे पंचक्लेश, अज्ञान, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. कर्म म्हणजे कर्माची फळ देणारी क्रिया. विपाक म्हणजे कर्माचे फळ किंवा कर्माचे परिणाम. आशय म्हणजे कर्मांचे बीज, कर्मबीजांचे साठे किंवा संस्कारांचे संचय. अपरामृष्ट म्हणजे न स्पर्शलेले, प्रभावित न झालेले. पुरुष विशेष म्हणजे विशेष पुरुष, अद्वितीय आत्मस्वरूप. ईश्वर म्हणजे सर्वज्ञ परमपुरुष असा. या सूत्रामध्ये पतंजली आपल्याला असं सांगत आहेत की ईश्वर हा असा विशेष पुरुष आहे की ज्याला क्लेश, कर्म, कर्मफळाचे विपाक किंवा संस्काराचे आशय याचा कधीही स्पर्श होत नाही. या सूत्रामध्ये पतंजली ईश्वराचे स्वरूप स्पष्ट करतात. जीवात्मा हा क्लेशांनी कायम ग्रस्त असतो, पंचक्लेशांनी ग्रस्तच असतो. त्या क्लेशांमुळेच कर्म उत्पन्न होतात, त्या कर्मांमुळेच फळ मिळतं, ज्याला आपण विपाक असं म्हणतो. आणि मग आशय निर्माण होतो, जिथे संस्कारांचे साठे निर्माण होतात. पण हा जो ईश्वर आहे हा या चक्राच्या पलीकडे आहे. त्याला ना क्लेश स्पर्श करतो, ना कर्म बंधन असतं, ना फळ असतं, ना संस्कार असतो. ईश्वराला पुरुष विशेष असं म्हटलं गेलेलं आहे, कारण तो सर्वसामान्य पुरुष असला, पुरुषासारखा असला तरी तो अनादी आहे, निष्कलंक आहे आणि मुक्त स्वरूप आहे. बघा, आपण जेव्हा एखाद्या खेळामध्ये प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये असतो तेव्हा आपण खेळत नसतोच कधी. त्यामुळे त्या खेळामध्ये कोण जिंकतं किंवा कोण हारतं, जो काही होणारा विजय आणि पराजय आहे त्याचा आणि आपला काहीही संबंध नसतो. त्याला आपण बांधील नसतोच कधी. तसाच हा ईश्वर प्रकृतीच्या खेळाला साक्षीभावाने पाहतो, पण त्याला त्याचा परिणाम लागत नाही. हे जे सूत्र आहे, हे सूत्र ईश्वराला सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि मुक्त स्वरूप म्हणून सिद्ध करतं. त्यामुळं ईश्वर प्रणिधानात्वा हे 23वे जे सूत्र आहे, त्यातून केलेली जी साधना आहे, त्या साधनेचा मार्ग हा अत्यंत शक्तिशाली आहे. कारण आपण अशा तत्वाशी, अशा ईश्वराशी जोडले जातो की जो कधीही क्लेशाला बांधील नसतो आणि कायम मुक्त स्वरूपात असतो. बरोबर? मग ईश्वर म्हणजे फक्त सृष्टीकर्ता आहे का? तर नाही. ईश्वर म्हणजे फक्त सृष्टीकर्ता नव्हे, तर तो नित्य मुक्त पुरुष विशेष आहे. त्याच्याशी साधकाचं नातं निर्माण झालं की साधक हळूहळू त्या मुक्त स्वरूपात स्थित होतो. धन्यवाद.